राम समर्थ श्रीराम. दशक 2 समास 9. विरक्त लक्षण. मी देहच आहे या भावनेवर आरूढ झाल्यास अविद्या, कुविद्या, रजोगुण, तमोगुण हे सर्व अंगी चिकटतात. मी आत्मा आहे अशी जर भावना निर्माण केली तर सद्गुण, सद्विद्या, सत्वगुण, उत्तम लक्षण हे सर्व अंगी बाणून वैराग्याचा उदय व्हायला मदत होते. इथे वैराग्य म्हणजे भगवे कपडे घालणे, रानावनात जाणे किंवा तपश्चर्या करत बसणे, रानावनात जाऊन गिरीकंदरामध्ये भटकणे, संन्यास घेणे आणि माळा घालणे, भस्म लावणे अशी कोणतीही विरक्ती समर्थांनी इथे कधीच कुठेही सांगितलेली नाही. समर्थांचा विरक्त पुरुष कसा आहे? विरक्त म्हणजे ब्रह्मज्ञान जाणणारा असा तो असतो, निष्काम असतो. तो कसा असतो? आणखीन तो असतो विलक्षण शांत, चतुर असतो. तो लोकसंग्रह करता देखील असतो, जो समाजातल्या उच्च, उत्तम आणि हीन अशा सर्व कक्षांमधील माणसांना जवळ करतो, सन्मार्गाला लावतो. असा तो समर्थांचा विरक्त असतो. तो कामात अग्रेसर पण असतो. तो निस्वार्थी असतो. शुद्धाचरणी पुरुष असतो तो. विरक्त पुरुष समाजाचे दीपस्तंभ असतात. भरकटलेला, पीडित, अज्ञानी, विषयी, दुर्व्यसनी, कामांध, भ्रष्टाचारी लोक असे जे लोक असतात ना, आणि जेव्हा समाजाला अशा लोकांमुळे वाळवी लागते ना, आणि ती वाळवी पोखरत जाते समाज, तेव्हा हे विरक्त पुरुष प्रसंग ओळखतात आणि अत्यंत सावधपणे, चतुराईने समाजाचं पुनरुत्थान करीत असतात. कर्ममार्ग, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, योगमार्ग, उपासना मार्ग, सिद्धांत मार्ग ज्याला आकळलेला असतो तो विरक्त पुरुष. तो कसा असतो? तो संकटावर विवेकाने मात करतो. त्याला प्रवृत्तीचं, निवृत्तीचं, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्गाचं तंतोतंत ज्ञान असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामकृष्ण परमहंस. ते काय म्हणायचे? ते म्हणायचे, माझ्या तोंडून जर एखादी चांगली गोष्ट जर बाहेर पडली असेल ना, तर ती माझ्या आईचीच. माझा स्वतःचा मोठेपणा काय बरं त्यात? स्वतःच्या प्रचार कार्यासंबंधी त्यांच्या चित्तामध्ये ही अशी धारणा सर्वदा वास करत होती. ते कोणतंही क्रेडिट स्वतःला घेत नसतात. मी केलं हा बाणच नसतो. म्हणून आजची स्टार नोट काय सांगते बरं? इट इज बेटर टू वेअर आउट दॅन टू रस्ट आउट. म्हणजे जराजीर्ण अवस्थेमध्ये दीर्घकाळ जगण्यापेक्षा परकल्याणार्थ अल्पकाळ जीवन जगणं केव्हाही श्रेष्ठ. श्रीराम समर्थ श्रीराम.